आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर यांनी केलं आहे। आज 9 सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीतल्या MIDCतील व्यंकटेश मंगल कार्यालयात जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने करण्यात आलं। तत्पूर्वी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी सकाळी 10 ते 12 या वेळेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांची विविध विषयावर आधारित विकासाचा जंबो आढावा घेतला। यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप गोंशीकर, पंचायत विभागाचे अंकुश चव्हाण, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश दासे, प्रकल्प संचालक जयंत गाढे, कार्यकारी अभियंता दिनकर घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, जिल्हा कृषी अधिकारी दीपक सामाले, जिल्हा आरोग्य अधिकारी संजय पांचाळ, शिक्षणाधिकारी सविता बेरगे, सुनील पोलास, समाज कल्याण अधिकारी सरस्वती भोजने, शरद कदम, ज्ञानोबा दुधाटे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। प्रहार जनशक्ती पक्षाचे नवनियुक्त परभणी जिल्हा संपर्क प्रमुख नितीन टाकरखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये 14 सप्टेंबर रोजी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या परभणी जिल्ह्यातील पिंगळी बाजार, त्याचबरोबर सेलू तालुक्यातल्या वालूर आणि सोनपेठ तालुक्यातल्या नरवाडी या 3 ठिकाणी होणाऱ्या शेतकरी शेतमजूर हक्क सभांचं नियोजन करण्यात आलं। यावेळी रिक्त पदांवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या। यामध्ये महिला आघाडीच्या परभणी जिल्हा प्रमुखपदी सोनाली खिल्लारे तर शहर प्रमुखपदी सुषमा देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली। तर सेलू तालुका प्रमुखपदी भागवत पाटील, शहर प्रमुख कृष्णा टोंपे, सोनपेठ उपतालुका प्रमुख सुभाष जोगदंड यांची नियुक्ती करण्यात आली। या सर्वांना नियुक्तीचे पत्र संपर्क प्रमुख नितीन टाकरखेडे यांच्या हस्ते देण्यात आलं। यावेळी शिवलिंग बोधने, रामेश्वर जाधव, रामेश्वर पुरी, उमेश जाधव, उद्धव गरुड, अंकुश गिरी, शंकर दामोदर, अशोक मस्के, दीपक खुडे, संगीता जाधव, शिवहार सोनटके, बळीराम इंगळे, संजय वाघमारे, सूर्यकांत आगलावे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टल अंतर्गत 100% अनुदान तत्वावर कृषी विभागानं सोयाबीन बियाणं फुले किमया KDS 753 या जातीचं बियाणं वाटप केलं होतं। त्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 75 किलो बियाण्याचं वाटप करण्याकरिता आदेशित केलं, तेव्हा कृषी केंद्र चालकानं 75 ऐवजी 66 किलो बियाणं दिलं होतं। त्याची पेरणी केली असता झाडांना शेंगा लागल्या नाहीत आणि ज्या शेंगा लागल्या त्या भरण्यापूर्वीच गळत आहेत। याची चौकशी करून कारवाई करावी, तसंच शेतकऱ्यांना पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी इर्शाद पाशा, दीपक काष्टे, नितीन सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात। दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। संपर्क 9921691008। जिंतूर ते भोगाव रस्त्यावर बस प्रवास करत असताना काल 8 सप्टेंबर रोजी वझर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशित योगीराज वानखेडे हे प्रवास करत असताना अचानक बेशुद्ध पडले। त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय। डॉक्टर वानखेडे हे जिंतूरच्या बसस्थानकातून बसमध्ये चढले आणि कंडक्टरने त्यांना तिकीट दिलं। बस धावत निघाली असतानाच भोगाव रस्त्यावर काही नागरिकांनी कंडक्टरला माहिती दिली की प्रवासी बेशुद्ध पडलाय। तत्काळ बस थांबवून डॉक्टर वानखेडे यांना जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलंय। घटनेची माहिती कळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश बोराळकर, परभणी गोपनीय शाखेचे हवालदार जिया खान पठाण यांचं पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं। त्याचबरोबर मृतकाचे नातेवाईक देखील घटनास्थळी दाखल झाले। शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले। दरम्यान
32 वर्षीय डॉक्टराचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारनं शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या अत्याचारी विधेयकाच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माकपा, भाकपा, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षांनी आंदोलनाची हाक दिली असून उद्या 10 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा स्तरावर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. परभणी शहरामध्ये ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये मुस्लिम बांधवांसाठी तसंच या जुलूसमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीनं बंदोबस्तासाठी सहभागी असलेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुरेशी बॉईज 313 ग्रुपच्या वतीनं मोतीचूर लाडू, पाणी बॉटलचं वाटप करण्यात आलं. यावेळी कुरेशी बॉईज 313 ग्रुपमधील राजा कुरेशी, लतीफ कुरेशी, तंजीम कुरेशी आदींनी पुढाकार घेतला. ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलसा खुर्द इथं 45 वर्षाच्या महिलेचा तिच्या पतीनं दस्तीनं गळावळून खून केल्याची घटना काल 8 सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. बलसा येथील देविदास शिंदे यानं शेतामध्ये दूध का सांडविलं या कारणावरून पत्नी सुनीता शिंदे हिचा मारहाण करून व त्यानंतर दस्तीनं गळावळून तिची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच ताडकळसचे ठाणेदार गजानन मोरे, उपनिरीक्षक गजानन काटेवाडे, नामदेव सुजलोड, तुकाराम आयनले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच घटनेचा पंचनामा करून सुरेश केला. या प्रकरणी सुरेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ हात्यांबरे यांची अमरावतीच्या ग्रामीण जिल्ह्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबतचं पत्र वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी हात्यांबरे यांना नुकतंच प्रदान केलंय. तर देशाचे नेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पक्षाला अभिप्रेत असलेलं काम करू असं आश्वासन सिद्धार्थ हात्यांबरे यांनी दिलंय. तसंच आपल्या नियुक्तीबद्दल त्यांनी वरिष्ठांचे आभार देखील मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम 17 सप्टेंबर रोजी सुरू होऊन 2 ऑक्टोबर पर्यंत राज्यभरात तसंच भाजपा परभणी महानगर जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या तयारीसाठी भाजपा परभणी महानगरच्या वतीनं सावली विश्रामगृह इथं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यशाळेला मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यशाळेत सुरेश वरपुडकर, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, मोहन कुलकर्णी, राजेश देशपांडे, संजय शेळके, एनडी देशमुख, भालचंद्र गोरे, शंकर आजेगावकर, मंगल मुदगलकर, रितेश जैन, मधुकर गव्हाणे, मोकिंद खिल्लारे, अजिंक्य गोंडेस्वार आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील बायोमिक्स संशोधन आणि निर्मिती केंद्रात प्रयोगशाळेत काम करत असताना अचानक ऑटोक्लेव्ह कुकरचा स्फोट झालाय. या घटनेत कंत्राटी 2 महिला कामगार जखमी झाल्या आहेत. ही घटना आज दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान घडली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे कुकरचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वनस्पती रोगशास्त्र विभागामध्ये बायोमिक्स संशोधन आणि निर्मिती केंद्र प्रयोगशाळा आहे. या ठिकाणी विविध यंत्र लावण्यात आलेले आहेत. मंगळवारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना अचानक ऑटोक्लेव्ह कुकरचा स्फोट झाला. या घटनेत प्रयोगशाळेतील 2 महिला कामगार जखमी झालेल्या आहेत. त्यांना तातडीनं एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांची लातूर जिल्ह्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस कमिटीच्या मार्फत 9 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून यासोबत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी प्रभारी नेत्याची नेमणूक देखील करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक उपक्रम, तज्ज्ञ शिक्षक यासोबतच पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष दिलं पाहिजे असं भावनाताई नखाते यांनी प्रतिपादन केलंय. पाथरीच्या शांताबाई नखाते विद्यालयामध्ये शिक्षक पालक मेळाव्याच्या आयोजन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक आदित्य नकाते, प्रशासकीय अधिकारी रोहिदास टेंगसे, मुख्याध्यापक नवनाथ यादव, प्राचार्य किशन डहाळे, पालक प्रतिनिधी सुरेश जाधव, मंगल भालेराव, सय्यद रफिक, राधा डाढेल, सुरेश ढवळे, तुकाराम वाघ, अब्दुल खालेद, अमोल तुपकर, शारदा पवार आदींची उपस्थिती होती. पाथरी तालुक्यातल्या बाभुळगाव येथील नेताजी सुभाष विद्यालयामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी व इतिहास भूगोल या विषयाकरिता शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. या शाळेमध्ये 150ची पटसंख्या असून या ठिकाणी एक मुख्याध्यापक आणि 2 शिक्षक या पद्धतीने शाळा सुरू आहे. 11 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी शिक्षकाची नियुक्ती झाल्यास जिल्हा परिषदेमध्ये शाळा भरणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी आज निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर शामराव आव्हाड, अनंता कांबळे, मंच खरकळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था परभणी आणि जामकर परिवाराच्या वतीनं कैलासवासी सौभाग्यवती कमलताई जामकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कैलासवासी कमलताई जामकर उत्कृष्ट महिला शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थिनी गौरव पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी ॲडव्होकेट किरण सुभेदार यांनी मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला हेमंतराव जामकर, बाळासाहेब जामकर, दीपलक्ष्मी जामकर, कविता सुभेदार, संध्या जामकर, विजय जामकर, गोविंद नांदापूरकर, संग्राम जामकर, वसुंधरा जामकर, नेहा जामकर, राजपाल जामकर, राजवीरा जामकर, राजनंदिनी जामकर, डॉक्टर संगीता अवचार, मुख्याध्यापक GN शिंदे, मनोहर पुरी, जयश्री हाती आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.